सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया करता बरोबरी दोरावसे दोरे करिता बरोबरे दोरावस दोरे भवाची पोरी वावसे वावसे भवाची पोरी वावसे वावसे भवाची पोरी मने आना विठो बाजे विठो बाजे तुका मने आना विठो बाजे विठो बाजे तुका मने आना विठो बाजे तुका मने आना विठो बाजे आ करता बरे दोरावस दोरे अरे विठोबा चला टाळी वाजवायची शाबास रे वा वा वावरंगपूरकर शाबास विठोबा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला
सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया 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 करता बरोबरी दुरावसी करता बरोबरी दुरावसी नाहीत जी गेला जन्म वाया नाहीत जी गेला जन्म वाया करता बरोबरी दुरावसी करता बरोबरी दुरावसी
विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय भला भला विठ्ठल 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठ्ठल थोडस मॉनिटर द्यायचं मॉनिटर सांगतो तुम्हासी बजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया पहिल्यांदा लय गोड लागला होता पहिला जसा होता तसं राहू द्या करिता बरोबर ये दुरावशी दुरी भावाची पुरी वाहवसे हरी काही न लगे एक भावाचे कारण तुका मन्यान विठोबाचे करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरे बहाबसे विठ्ठला विठ्ठला अष्टांग योगी मासौकी दाता शरण्याग्रणी भक्तनाथा जनाता कृपा दृष्टी जंज तुटे भोपासा नमस्कार षष्टांग श्रृंगदासा समचरण सरोजम साधरणीला बुधावम जगडनेत वाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सवयदबलास विठ्ठलं चिंतयामि महायोग विदितटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथमनमन दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपा जाणी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ ज्योतिरार्थावतारम कलंकांकते ज्योतिका मोदी वक्त्रम खलानीशवादापनोदार दक्षिण समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा लादलो लादलो पावन झालो चराचरी करुणा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरी मी कला कुसरे काहीच नेने हरी बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दने तुमचा दास याची आस पुरवावे सेवेला गे सेवक झालो 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 सेवेला गे सेवक झालो
जनना ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा बेरो सेवक झालो तुमच्या लागलो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता सांगतो तो माशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाशी पुरी वाहवसे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड तुझा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तुना हरी हे अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेने अथंग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रेरणास्थान जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये ज्यांनी देव पोहोचवला नाही सगळ्यांना आयता देव आणून ठेवला घरात एवढंच नाही पाचवा वेद निर्माण करून प्रत्येकाच्या आयता घास तोंडामध्ये घालणार नाही जगतातलं पाचवं वेद निर्माण करून खरं तर 14 दिवस वह्या पाण्यात ज्यांच्या नावानं तरल्या श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा गोड असा अभंग आजच्या 4थ्या दिवसाच्या उपदेशपर प्रकरणातील सेवेकरता निवडलेला अभंग महाराज म्हणतात या अभंगाचा एकच भावार्थ आहे. महाराज म्हणतात हा जन्म व्हायला गेला नाही आता तरी जागवा आणि जागवून काय करा तर त्याला भजण्याचा प्रयत्न करा. या अभंगाचा दुसरा काहीच अर्थ होत नाही. त्याला भजलं पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, लटक्या आहेत, दुःख बांधवडी आहेत. म्हणून भाव लावा. म्हणून आण घेऊन सांगतोय काही ना लगे सगळं महत्वाचं आहे. म्हणून भाव महत्वाचा आहे. तो भाव त्याच्या चरणाजवळ लावा. हा जन्म व्हायला गेलेला नाही. विठाला विठाला मंडळी आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापेक्षा सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो अशा अभंगाची प्रस्तावना तुमच्या समोर विषद केलेली आहे. चिंतन रूपानं सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र औरंगपूर या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड हरिनाम सप्ताह भव्य कावड यात्रा उत्सव बरोबर ना. आणि या उत्सवाला गेली अनेक वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अनेक कालावधीपासून अनेक अखंड वर्षापासून या ठिकाणी हा सोहळा सुरू आहे. सप्ताहाला वर्ष सांगता येणार नाही एवढी अनेक अखंड वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि या वर्षातील खरं तर माझ्या वाटेला आलेली आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आज श्री ओंकारेश्वर भगवंताचा वर्धापन दिन सोहळा आणि त्या निमित्तानं खरं तर आज या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. आजचं ज्यांचं सेवादान आहे मला वाटतं श्री आकाश बाळासाहेब वाळुंज आजचं ज्यांचं कीर्तन सेवादान बरोबर ना. आणि म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर आजचं अन्नदान आहे अन्नदात्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सकाळी गोविंद बाबा
पुंजा वाळुंज आणि आता संध्याकाळचे कैलासवासी भाऊसाहेब अण्णा वाळुंज यांच्या स्मरणार्थ श्रीमती अनुसया भाऊसाहेब वाळुंज यांच्याकडून आजचं अन्नदान आहे. कारण की दाता तोच एक जाणा जो नारायणा स्मरवी. आणि मी का असं बोललो, नारायणाला स्मरवण्याकरता जेवण लय महत्वाचं आहे सध्या, नाही तर कोणी येत नाही. आणि मग खरं तर आजचं अन्नदान आहे. आजचं अन्नदान आणि ज्ञानदान या दोघांकरता जोरदार टाळी वाजवा छानपैकी वा. आणि खरं तर ज्या विशेष उपस्थितीमध्ये खरं तर गोड असा सोहळा या ठिकाणी होतोय. खरं तर महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, नामवंत मृदुंगाचार्य एकाच व्यासपीठावर आहे. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आता सगळेच माझे जीवाचे जीवलगे प्राणप्रिय आहे. त्यापैकी आदरणीय वादक वृंद, आदरणीय ज्ञानराजजी महाराज पापळ, आदरणीय महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी सुंदर ताकदीचं अगदी पोषकतेचं वाजवणं आहे. किती वाजवणं, कसं वाजवणं असावं हे आमच्या ज्ञानराज महाराजांकडून शिकावं. अगदी सुंदर असं वाजवणं आहे. मला तर वाटतं तुमच्याकडे कधी कधी पाहिलं का, एक शोले पिक्चर मधला डायलॉग आठवतो मला, तुमचे हात मला घेऊन जावं वाटतात, एवढं गोड हात आहे. एकदा टाळीच वाजवा परत. अगदी सुंदर असं वाजवणं आहे. आपल्या अकोले तालुक्याचं नाही तर नगर जिल्ह्याचं ते वैभव आहे. अगदी सुंदर. आणि साक्षात सरस्वती मातेनं वास करावा एवढं हातामधलं गोडवा आहे. ज्ञानराज दादांकरता शुभेच्छा, आशीर्वाद. आणि खरं तर असंच खरं तर आपलं प्रेम सदैव राहावं. त्याचप्रमाणे गायनाचार्य मंडळी आहेत. आदरणीय नितीनजी महाराज देशमुख आहेत, आदरणीय आमचे जीवलगे आहेत नितीन महाराज आहे. आदरणीय दुसरे गायनाचार्य संदीपजी महाराज जोरात, आपलं थोरात हा जोरात गाणं आहे. आणि संदीप महाराजांचे सुद्धा विशेष आभार. आदरणीय तिसरे गायनाचार्य आमचे दौलत महाराज आहे. आदरणीय दौलतजी महाराज, अगदी सुंदर गाणं तुमचं पण आहे, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय गायनाचार्य सोमनाथजी महाराज आहे, आदरणीय सोमनाथ महाराजांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय सर्वेशजी महाराज, खरं तर आदरणीय सर्वेशजी महाराज बाळसराव आमचे अगदी जीवलगेच आहेत. आदरणीय बरेच रोहिदासजी महाराज भोईरे डोकेश्वर आहेत, योगेशजी महाराज क्षीरसागर आहेत, आदी महाराज मंडळी आहेत. मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया घात निवारा. इकडून सुद्धा तुम्ही मायबाप, माझ्या माई सगळ्या कीर्तनाला उभ्या आहेत. आई तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या बहिणी आहेत मुक्ताज, सगळ्या उभ्या आहेत. सगळे तीनही तुम्ही बरं का, तुम्ही सुद्धा दोघे तिघ सगळ्यांचे विशेष ऋण आभार. विनेकरी बाबांबद्दल तर काय बोलायचं, अगदी भारी बरं का, हा मस्त आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी तुमच्याकडे पाहिलं का मला आमच्या ते झांबरे महाराज नाही का, सुनील महाराज झांबरे, तसंच दिसत का नाही असं, म्हणजे तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी सेम तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी सर्वांचं ऋण आभार व्यक्त करतोय. गोड असा साऊंड जगदंबा स्पीकर, आमचा अक्षयदादाचा स्पीकर आहे, बरोबर ना, बरं का, अक्षयदादाचा आहे ना. अक्षयदादा तुला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तुझे ना अक्षयदादा, मला नाव माहिती नाही पण वाचलं, हा बरोबर आहे. अक्षयदादाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं आज यात्रा कमिटीच्या, या सप्ताह कमिटीच्या वतीनं, ज्यांच्या वतीनं मला आग्रहाचं हे खरं तर अगत्याचं निमंत्रण मिळालं, माझे अगदी लाडके, ज्यांच्यामुळं मी आजपर्यंत इथपर्यंत आहे. आदरणीय सगळ्यांचे, आपल्या गावचं वैभव, आदरणीय आमचे लाडके मित्र संकेत दादा वाळुंज, खरं तर एकदा जोरदार टाळी वाजवा. का धन्यवाद देईल. महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकारांना सहकार्य, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक कीर्तनकारांना समाजापर्यंत जाता आलं, असे संकेत दादा, आपल्या गावचं वैभव. वारकरी चॅनल आहे, लय चॅनल आहे, पण चॅनल चालतात थोड्याच लोकांचे, त्यापैकी आमच्या संकेत दादाचा चॅनल आहे वारकरी कीर्तन म्हणून आहे. आणि त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विठाला विठाला कुंडली खबरदारी कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर मी परिचय मांडलेलाच आहे. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. ऐका, या महाराष्ट्र राज्याचा इतिहास कोणी ऐरा गेला नाही लिहिला दादा, तर या महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यानं, धर्मवीर शंभू राजांच्या छाव्यानं, तुकोबारायच्या गाथ्यातल्या अभंगानं, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओवीनं, सावता महाराजांच्या मळ्यातल्या अभंगानं, कांदा मुळा बाजी अवघी विठाबाई माझी, असं म्हणत म्हणत त्यांनी सुद्धा या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आहे. किती म्हणावं लागेल. महाराज म्हटले की पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म किती. एवढ्या पवित्र मातीमध्ये, बरं का, बरोबर, आपण एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात. किती पवित्र माती, एका ठिकाणी वर्णन आहे. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू,
तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू कोई याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल तेरा नाम रे एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात मग जागवण्याची आस ठेवली बाई काकड्यामध्ये भरलं नाही आम्ही जाग झालो कसं जाग झालो आता जागा रे बायनो जागा आता जागा रे बायनो जागा चोर निजल्या नाडोने बागा रे आता जागा रे बायनो जागा आता जागा रे बायनो जागा हे जग जोगे जागे जाग बोलत जागता जगदेव राखा काय बाब जग जोगे जाग जाग बोले जग जोगी जाग जाग बोले मग तुम्ही म्हणता ना आता जागवायला सांगतात मग आम्ही जागच नाही उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे पाहतोय आणि तुम्ही म्हणता जागवा महाराज पटलं नाही जागवा म्हणजे काय अंतरंगातून जाग होणं आणि बहिर्मुखातले आज सोडून देणं म्हणजे जाग होणं मी तर तुमच्या तालुक्याबद्दल कायमच सांगत आलो पवित्र मातीमध्ये जन्माला आलात बरं का माय आवाज येतो ना माझा जरा बोलायचं ना सगळ्यांनी पवित्र मातीमध्ये जन्माला आलात किती पवित्र माती अरे या मातीमध्ये जन्माला येण्याकरता काहीतरी भाग्य पुण्य असावं लागतं ही मातीसारखी मातीच नाही किती माती पवित्र आहे आमचे आदरणीय कृष्णकृपांगी डॉक्टर विकासनंदजी बाबा मिसाळ बाबा म्हणतात ही माती घ्यावी आणि कपाळाला लावावी हा देह पवित्र होतो इतकी पवित्र माती बाबा मग कधीतरी जागवण्याची आस ठेवली बाय बरं का औरंगपूरकर ऐका किती पवित्र माती आहे महाराष्ट्र भूमी हे कोणाची जरा बोला कोणाची जरा मोठ्यानं बोला हे माय जरा बोला की याचे बोल ना थवाले याचे जरा बोलत चला कोणाची माती आहे संतांची माती आहे कोणत्या राज्यामध्ये आपला जन्म झाला महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला अहिल्यानगर मध्ये आणि अहिल्यानगर मधल्या कोणत्या तालुक्यात जन्म झाला बोला हा कोणता तालुका अकोले तालुक्यामध्ये आपला जन्म झाला अकोले तालुका पवित्रच आहे किती पवित्र आहे मला वाटतं सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वासणारा तालुका अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर मधला जिल्हा अहिल्यानगर मधला तालुका म्हटलं तर कोणता तालुका मोठ्यानं बोला अकोले तालुका सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्या नाही कावडची खरं तर आवड असणारा तालुका सुद्धा म्हटलं तर कोणता तालुका आहे अकोले तालुका आहे सगळ्यात जास्त कीर्तन परंपरा जोपासणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे अकोले तालुका आहे सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे अकोले तालुका आहे सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिली तरी तो कोणता तालुका आहे अकोले तालुका आहे सगळ्यात जास्त बांध कमी करणारी माणसं पाहिली तरी तो कोणता तालुका आहे कमी म्हटलंय आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारी जरी माणसं पाहिली तरी ती पलीकडचा तालुका आहे तुमचा नाही हा सांगायचा मुद्दा की पवित्र मातीमध्ये जन्माला आलात जागवण्याची आस ठेवा कशी जागवा महाराज म्हणले अंतरंगातून जागवा प्रत्येक जगातल्या तिन्ही प्रकारच्या लोकांना तुकोबारांनी उत्तम मार्गदर्शन केलं पहिल्या वर्गाला म्हटले देवग्या कोणी आयता आला गर्भ सोनी पण लोक म्हटले देव न लगे महाराज म्हटले या जगतातला देव मी सांगायला गेलो पण लोकाला देव नकोय महाराज म्हटले देव लागत नाही पण देवा व्यतिरिक्त अजून एक गोष्ट लागल ती नको म्हणणारा प्राणी अजून जन्माला आला नाही मज लागे दुःख वावे ऐसे कोणी बावे न जीवे न वंचिता दुःख पावे येन न संभवे स्वतंत्रता माझे स्वहित नदी कोणी मग माझा त्याकरता जन्म झालाय कधीतरी आस असली पाहिजे जगतातली आस त्याच करताय कधीतरी असावी ती आस महाराज म्हणले खरं तर का असावी आस महाराज जन्मातलं ते महत्वाचं गणित आहे माय भावानं आणि प्रेमानं देवाला मिळवण्याची शरणागती असावी आणि ही जरा असेल तर देव मिळणार आहे का मिळणार आहे माय जुन्या काळात भावाने प्रेम होतं थोडंसं विचारून जाईल औरंगपूर जरा बोला बरं का बाबा जुन्या काळात तुमचा काळ बरं का तुम्हाला विचारतोय तुम्ही सगळे बसले टोपीवाले सगळे तुम्हाला विचारतोय
हे अजय तुला सुद्धा विचारतो बघ, तू बसली पुढे सगळे तुझ्या 2-4 मैत्रिणी बसल्या सगळ्या, तुम्हाला सुद्धा विचारतो चष्मेवाले बघ, तुम्ही दोघी ती मागच्या दगा. हा तो ऐका चला. जुन्या काळात गावात जर एखाद्यानं नवीन ट्रॅक्टर जर आणला, गाव काय करायचं? हा 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 काय उत्तर दिलं? पाहायला जायचं. अख्ख्या गावाला कौतुक, रामभाऊनं ट्रॅक्टर आणलाय, अख्खं गाव पाहायला जायचं. आणि आता ट्रॅक्टर आणलाय पण वाटेवर पलटी झाला तरी कोणी पाहिला? बोला की, तरी कोणी पाहिला जात नाही. मला वाटतं जुना काळ भावाचा प्रेमाचा होता, आता ते राहिलं. उगाच नाही गुरुजी, मला वाटतं जुने लोक म्हणायची जुनं ते सोनं म्हणतच होते, आता ते राहिलं नाही. अरे देवानं माणूस म्हणून पाठवलंय, माणसासारखा जागा इकडे गोड वर्णन आहे. देवानं माणूस म्हणून हे जग तुला पाठवलं, देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं, हे सारेच वेळा वाया घालवलं. हे माणसा आता तरी माणसात ये, हे माणसा आता तरी माणसात ये. माणसानं माणसासारखं जगायची गरज आहे. मग हे जगणं उचित कशात नाही होईल? महाराज म्हणले तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एकल्या हे जन्माचं गणित आहे. मग ओळखा, जागवा आणि त्याच्या शरणांगती करता वेळ काढा. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न मिलेगी काम से. अरे कुछ वक्त ऐसा निकालो कि प्रेम कर लो मेरे ओंकार भगवान जी से, ओंकारेश्वर जी से. कधीतरी वेळ काढा, नाहीतरी जाणार आहे. किती महत्वाचं आहे. मानवी जन्मामध्ये म्हटलात ना, आज करू, आज नाही उद्या करू, उद्याचं म्हटलं परवा करू. काही लोकांचं तर मी पाहतो महाराज, मी म्हणत असतो चला हे आजी, तुझ्यासारख्या लोकांना लय म्हणत असतो मी, चल वारीला. पण आजी म्हणती नाही नाही बाळा, मला नातोंड्या यायच्यात, पोराचं लग्न झालं काय, मग मी मोकळे झाले. आणि जेव्हा काही पोराचं लग्न होतंय, नातवंड येतात, आता म्हणते आता हे मायाशिवाय राहत नाही. आणि एकदा की नातवंड मोठी व्हायला लागले तोपर्यंत आजी जग सोडून जाते. मग काय उपयोग आहे जगाचा? मला वाटतं कधीतरी ना, जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्याच्याकरता कधीतरी वेळ काढा. हे जाणार आहे तर मग काय करावं? त्याच्याकरता वेळ काढावा. महाराज म्हणले आम्ही वेळ काढला आणि त्याला मिळवलं. कसा आहे तो? त्याच्यासारखा दानशूर या जगतामध्ये कोणीच नाही. एका ठिकाणी वर्णन आहे, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. तोच एक दान सुरदाता, तोच एक दान सुरदाता. विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. मग त्याला मिळवण्याची आशा असावी. इथं आलात ना तर नुसतं जीवन घरी जायचं नाही, कीर्तन ऐकून घरी नाही जायचं. काय लोकांना याचा संबंध साधतात, तसं नाही. परवा मी एका कीर्तन संपल्यानंतर असं पंक्तीला बसलो. आणि पंक्तीला बसल्यानंतर बरं का, ऐका ना, एक लक्ष द्या ना. पंक्तीला जेव्हा बसलो आणि तुमच्याकडे ते म्हणतात का जेवायच्या अगोदर हरे राम म्हणतात का तुमच्या? बरोबर, तर बोला की, म्हणतात का तुमच्याकडे? हे आजी म्हणतात का तुमच्याकडे हरे राम? हा. आणि ते नेमकी बरं का, माझ्या शेजारी ते हरे राम म्हणणार माझ्या शेजारी आलं. नेमकी योगानं माझ्या शेजारी बसल्यानंतर त्या दिवशी नेमकी बेसनाची पंगत. तुमच्याकडे बेसनाला काय म्हणतात? पिठलं बेसन एकच आहे. त्याला महाराष्ट्रात 3-4 नाव आहे. बेसन, पिठलं, आळान, झुणका, असं बरीच नाव आहे त्याला. आणि नेमकी ती पिठली भाकर त्या दिवशी ते पंक्तीला हरे राम म्हणणार माझ्या शेजारी आलं.
आणि माझ्या ताटात ते माझ्या शेजारी बसलेलं माझ्या ताटात बेसन वाढलं आणि त्याने ते बघितलं आणि त्याला नेमकी म्हणायचा टाइम सुरू करायचा टाइम आणि ते बेसन माझ्या ताटात पडायचा टाइम एक झाला. त्याचा आवाज पडला. रोज लय म्हणायचं ते वर म्हणायचं असं काळी 2चा पांढरी 3चा पंचम लावून म्हणायचं. पण आज त्यानं ते स्वरच बदलावला. त्याने काळी पांढरी 3चा खर्जा लावला. हरे राम हरे राम 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 हरे हरे. व्यास नग पाहिजे. हरे कृष्ण हरे लय उडून म्हणायला लागलं ते. राम राम हरे हरे. कोणाची रे पंगत होत नाही तर देऊ नये. कृष्णा कृष्णा हरे हरे. सगळी लोक माझ्याकडे पाहिजे म्हणायची याला झाले सगळी. आणि मी योगायोगाने त्या दिवशी पंक्तीला जेवाय गेलो आणि दुसऱ्या दिवशी काल्याची पंगत. काल्याच्या पंक्तीला गुलाबजांबूचं जेवण. बाबा गुलाबजांबूची वाडी माझ्या ताटात आली. ती माझ्या शेजारी जेवाय बसलो होतो आणि त्यानं गुलाबजांबू बघितले. त्याला काही दम निघाना गड्या. त्याने आवाज मोठ्याने वाढवला. हरे राम. आणि गुलाबजांबूची वाडी माझ्या ताटातून त्याच्या ताटात गेली. 4 टाकणं अजून ना तू स्वभाव तुझ्या काय घरचं जातं का टाकणं अजून. आणि त्याला पोचलं दम नाही. रावणा रावणा. घरी असणारे तरी येते इकडे बाबा 12 झाले लवकर उरकावलं असं असं. आणि महाराज मग काय काय लोकांचं ना संबंध कीर्तनाशी नाही. महाराज मी एक सांगा या कीर्तनामध्ये या जगतातलं महत्वाचं गणित आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. देव नाचणारे कीर्तनात. कारण की का जेथे कीर्तनाची जागा ते असे देव वा. मग या जगतातलं महत्वाचं गणित या नाम संकीर्तनामध्ये आहे. मग हे नाम संकीर्तन आपण घेतलं पाहिजे. पण याला काय लागल भाव लागल. आपण म्हणतो नाही देव तसा नाही मिळत. कसा मिळल. देवा आशान पावायचा. जरा बोला की यांना तुम्ही बोला की हा खालची मंडळी बोला. देवा आशान पावायचा देव बाजारचा भाजीपाला. जरा मोठ्याने म्हणा की मोठ्याने म्हणा की देव बाजारचा भाजीपाला. हे मनी नाही भाव मनी. मोठ्याने म्हणा की जरा मोठ्यानं. मनी नाही भाव मनी. देवा शान पावायचा देवा शान भेटायचा देव बाजारचा भाजीपाला. हे दगडाचा देव त्याला वडाराचं कशाचं दगडाचा देव त्याला. हे मातीचा देव त्याला पाण्याचं बेव. लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव. देवा शान पावायचा देवा आशान भेटायचा देव बाजारचा भाजीपाला देव बाजार. मग भावानं आणि प्रेमानं देव मिळालं मग त्याची गोडी लावा. का जीवनाचा भरोसा नाही. एका ठिकाणी घोड सांगितलंय. अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसा. ही जग हे कुणाचे सांग बल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल लरे वेड्या तुला गोडिया बघात. कधी बघून घे बघून घे बघून घे. सावळी मूर्ती सख्या ओंकारेश्वराची. जन्मातलं महत्वाचं गणित आहे. मानवी जन्मामध्ये आलात वाजवायची जोरात वाजवा. हा मानवी जन्मामध्ये आलात ना मग तुम्ही मिळवला पाहिजे. अरे जिंदगी मध्ये हे महत्वाचं गणित आहे. मग ओंकारेश्वराची प्राप्तता करण्याकरता अरे तो आणि त्याच्यासारखं ना दैवतच नाही. आणि त्याला मिळवण्याकरता ना लय आराधना लागतच नाही. महाराज सगळ्यात सोपं दैवत हे ओंकारेश्वर. का
हे म्हणतात ना, एक तुम्ही ऐकलं असेल, ए भोळ्या, बोला की आज त्याचं वर्धापन दिन आहे, जरा बोला ना, त्याचं भजन जरी झालं तर काही व्हायला नाही जाणार. हा म्हणा जरा, ए भोळ्या आवड तुला बेलाच्या पान, ए भोळ्या. मग कधीतरी त्याचं भजन करावं. माय जरा विचारतो, थांबा बरं का, तुम्ही सगळे थांबा. बरं नितीन महाराज ऐका, संतोष महाराज ऐका बरं का, थोरात महाराज, मला वाटतं सगळ्या महिलांना विचारलं आता इथल्या औरंगपूर मधल्या, खरं बोलायचं तुम्हाला, देवाची शपथ आहे, औरंगेश्वराची आपल्या ओंकारेश्वरांची शपथ आहे तुम्हाला, खरं बोलायचं, खरं बोलणार ना. तुम्ही घरामध्ये काम बोला की करता ना, शेतामध्ये काम बोला की करतो हा, खरं बोलायचं तुम्हाला, देवाची शपथ आहे, ओंकारेश्वरांची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही शेतामध्ये काम करत असताना, घरामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाणी करता? शपथ आहे, खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या. वा धन्य माता पिता, वा 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 वा. आणि कधीतरी ना, आजपासून जाऊ द्या, आज 4था दिवस आहे ना कीर्तनाचा, आज एक करे घरी घेऊन जा गाड्या. नाही काही नेता आलं ना, आता यांना मी तर भेटेल किंवा नाही भेटेल कधी, पण हे जे भेटतील ना, हे सगळे इथं बसलेले आहेत ना, वर आहेत ना सगळे उभे, यांना जर कदाचित भेटलात ना, तुम्ही यांना विचारू नका तुम्ही कसे आहात, तुमची तब्येत कशी आहे, विचारूच नका. यांना जर कदाचित उद्या परवा कधी जरी भेटलात ना, यांना सांगू नका, तुम्ही विचारू नका कसे आहात. यांना एवढंच सांगा, महाराज तुम्ही सप्त्यामध्ये ज्या ज्या चाली कीर्तनात म्हटल्या, ज्या ज्या चाली हरिपाठात म्हटल्या, ज्या ज्या चाली भजनात म्हटल्या, ते आम्ही आमच्या घरातल्या भजनामध्ये, शेतातल्या कामामध्ये म्हणतोय. आजचा सप्ताह कुठंतरी आपला सार्थकी लागला. हे काम करा, काहीच करायची गरज नाही. हा लोकांचं कुटाने करण्यापेक्षा देवाचं भजन केलं लय चांगलं. लोकांचं कवर कुटीत बसायचं, आपलं खालबाता घ्यावं ना, आपलं कुटीत बसावं माणसानं. हा, आणि आपलं जर कुठलं तर आपल्या कामाला, बरोबर बोलतो ना मी. हा माणसानं आपलं कुठावं, आणि लोकांचं कवर कुठलं, लोकांचं कुठलं तर ते आपल्या कामाला. हा, ते लोकांचं कुठलं तर आपल्याला शेवटी ते भोगावं लागेल. माणसानं काय करावं, एक काम करावं, त्याच्याकरता कधीतरी वेळ काढावा. मग काय वेळ काढावा, महाराज म्हणले त्याला आम्हाला प्राप्त करायचंय. का प्राप्त करायचे, पण हाच जर प्राप्त केला नाही तर काय होईल, महाराज म्हणले जन्माचं गणित व्हायला जाईल. एका ठिकाणी गोड सांगितलंय, जन्माचं गणितच फार मोठं वेगळं आहे. कसं सांगितलंय, एका ठिकाणी गोड वर्णन आहे. और ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम नाएगी तेरी दौलत, अरे मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. एक दिवस जायचे, आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत नातू पण तोही तैसा झाला. मग काय करावं, त्याच्या भजना करता कधीतरी वेळ काढावा माय. आणि भजन जर असेल ना तर कधीतरी सार्थकी लागल. आणि हेच गणित कधीतरी कुठेतरी चुकतं. आणि हे गणित जर साधवायचंय तर कधीतरी ना आपल्या जवळ आहे. जणांचं म्हणणं आहे, तू जाय जे देव आहे हृदय मंदिर शोधून पाय, देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. अशी जागा नाही की माझा देव नाही, पण काय तुमच्या देवाजवळ सामर्थ्य सांगा, ओंकारेश्वरांचं सामर्थ्य सांगा. महाराज म्हणले त्याच्या सामर्थ्यानं सगळं जग आहे. यदादित्यगतम तेजो जगद्भास हे दिगलम, यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेज विधि मामकम, अखिलम जगतम तेजो मामेको, अखिलम शरीरम तेजो मामेको, नवे नवे ममैवांशो जीवलोके. या जगाला चालवणारा, घडवणारा, बोलवणारा मी एक आहे. म्हणून अनन्य बाबानं मला शरण या. आणि अनन्य बाबानं जर शरण आलात तर पैलतीराला पोहोचवण्याची जबाबदारी माझी. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. जुनी लोक म्हणायची, हे जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला देवा तुझे मनोहर रूप मला ता. तो एक तारणारा, तो एक बुडवणारा, तो एक घडवणारा आहे. मग त्याच्या शरणागती करता कधीतरी वेळ असावा. का वेळ असावा, मला थोडंसं पुढे जाऊन सांगेल. महाराज म्हणले तो अशी गोष्ट आहे, जगातामध्ये आपण आलात तर त्याच्या चरणाचीच आस ठेवली पाहिजे. आणि ती जर आस असेल तरच आपलं कुठंतरी सार्थक होईल. मग महाराज म्हणले आम्ही त्याच करत आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जो ऋषी साच भावे वर्ता या. आम्ही त्याच करता आलो. पण त्यांचं गणित थोडंसं वेगळं आहे.
आणि आपलं गणित थोडंसं वेगळं आहे. कसं गणित वेगळं आहे? पहिल्या वर्गाला सांगितलं तुकाराम महाराजांनी दे बघ्या कोणी, दुसऱ्या वर्गाला सांगितलं लागून या पाया, तिसऱ्या वर्गाला म्हटले शिवितो आरस, तिन्ही वर्गाला मार्गदर्शन केलं. पण याचं उत्तर का ज्ञानो तुकाराम महाराजांनी दिलं नाही, याचं उत्तर ज्ञानोबारांनी दिलं. किती गोड सांगितलं, गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुष्टिते सोहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळा दे विनवणे करा विठ्ठल स्मरण. 8 जणांना महाराजांनी विनंती केली. गाते कोण? चौवेदी जाण. बोला शाही शास्त्री 18 पुराण गाते झाले बरं का, आजी मोठे गंमत जन्मातलं गाते झाले. श्रोते कोण? ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसात मला साप चावणार आहे आणि त्या सापाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे. काय नाव त्या राजाचं? परीक्षिती राजा. त्याला सुद्धा महाराजांनी विनंती केली करे टाळी बोला. मग श्रोते पाहते शेष नारायण. मला वाटतं मी परवाच इथं तुमच्या इथं कीर्तनाला गेलो होतो, इथं कुंभेपळ, तिथं शेष नारायणाचं मंदिर आहे. भारतात कुठं पाहायला मिळत नाही बरं का, तिथं पाहायला मिळतं. आपल्या जवळ आहे ते शेष नारायण. हजारो डोळ्यानं देवाला पाहतात ते शेष नारायण. चतुर आतो शिरोमणी गुण लावण्याचे, त्याला सुद्धा महाराज विनोदी दुष्टिते. मला वाटतं तुमचा तालुका पवित्रच आहे. तुमच्या तालुक्यात असे एक साधू होऊन गेले बरं का बाबा, तुमच्याच तालुक्यात असे एक साधू होऊन गेले की त्यांनी एका गोटात आखे 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? बोला की हे माय जरा बोला की. अगस्त्य ऋषी. हा, आणि पवित्र माणसात तुम्ही काय? अरे अगस्त्य ऋषींच्या दरबारातली माणसं आहेत तुम्ही, याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे. मला त्या दिवशी एक पठ्य भेटला, म्हटला महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, आणि तुमच्याच तालुक्यातला होता, गावाचं नाव नाही सांगत, परत मला कीर्तन करायचं तिथं. हा, आणि ते जरा तिकडं होतं, जरा एंडिंगला होतं, म्हणजे तिकडं त्या डोंगर चढून गेलं का वरती होतं. म्हटलं महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला कळतं का मी काय बोलतो ते? तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं विचार. म्हटलं मी चांगला होतो. मी म्हटलं विचार. हा, म्हटलं मग तुम्ही म्हणतात तुम्ही असेच होते का काय? मी चांगला होतो. म्हटलं विचार. हा. म्हटलं आगस्ट तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, आणि जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. कोणाला? मला. आणि कोणाच्या? ज्यानं घेतली होती. बघा ना काय दिवस आले आमच्या वय. पण आता काय करता? म्हटलं पडन बाबा तू विचार प्रश्न. आता मला वाटले गावते दिसते याला काय प्रश्न असणार असून म्हणलं विचार. तो म्हटलं महाराज अगस्त्य ऋषी जर एका गोटात अख्खे 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्याच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल, त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल. पाहता काय टुळटुळ माझ्याकडे. मला उत्तर नाही देता आलं. म्हटलं मी कुठं वाचलंय नाही, कुठं ऐकलंय नाही, कुठं पाहिलंय नाही बाबा, तू उत्तर सांग. तो म्हटलं किती सोप्पं उत्तर. हा पश्च्या अवघा एका गोष्टात 9 सागर पिऊन आलाय. तुम्हाला कळतं ना मी काय बोलतो ते? त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी माझी गल्ली चेंज करून घेतो. डोकं बाबा याच्या आधीच डोकं लागायला. सांगायचं बुद्ध अगस्त्य ऋषी दुष्यते होते. सोमभावी कोण? शुकाचार्यांचे गुरु विदेही जनक. या 8 जणांना महाराजांनी विनंती केली. काय? करे टाळी बोला नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला. चरणाची असं आम्ही जोपासली. कशा प्रकारे? महाराज म्हटले विठ्ठल विठ्ठल म्हणा. आणि हा सुख सोहळा स्वर्ग नाही का? स्वर्गातले देव या सुखा करता वेळे झाले. आपण म्हणतो ना ज्या सुखा कारणे देव वेडावला, ए वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी
संत सदनी राहिला. या संत सदनामध्ये सगळं काही आहे. पण म्हटले महाराज तुम्हाला भाजायचे ना, उगाच नका भजू. भजे भज म्हणजे भजे तिकडचे भजे नाही बरं का. भजा म्हणजे अंतकरणातून, हे अंतकरण हे मन चित्त त्याच्या चरणाजवळ वाहनं म्हणजे त्याला भजणं, हे अर्थ याचा असा. मग महाराज तुम्ही म्हणता भजणं भजणं भजणं, तो नाही. भजणं कसं आहे, वेगळा अर्थ आहे. थोडंसं मोकळं बोले. ऐका. सध्या ना मनाची जागा सांगेल आणि पहिल्यांदा मन मांडून जाईल आणि मग तुम्हाला भजनं मांडून जाईल. ऐका, थोडंसं प्रास्ताविकता महत्वाची आहे. ऐका. आणि बाबा सध्या लय अवघड झाले. काय झाले सध्या गावोगावी ना भजनी मंडळांचं सुद्धा लय अवघड झाले. अजून ना आता सध्या निवडणुकी लागल्यात लोकसभेच्या निवडणूक होऊ द्या. अजून 5 वर्षांनी आमच्या सुद्धा निवडणुकी लागणार. भजनी गट भजनी मंडळ क्रमांक 1 आणि भजनी मंडळ क्रमांक 2 काही गावांच्यात लय अवघड झाले. हा, त्यांचं भजन असेल तर आम्ही येणार नाही, नको येऊ, तू तिकडेच जा, घरीच राहा. लय अवघड झाले काय गावांच्यात. आणि महाराज असंच एक गाव, आणि त्या गावामध्ये 2 भजने चांगले ताईट फिट भजने, असं कडक म्हणायचे. आणि दोघांचा आवाज चांगलं मस्तपैकी, रामराव आणि श्यामराव. हा, राम इथं नाही ना कोणी रामराव, हा इथलं नाही सांगत. हा, रामराव श्यामराव दोघं. मनाची जागा सांगतोय. बार काय नाही का, मन कसं असावं कळेल तुम्हाला. मन जर योग्य ठिकाणी असेल तर त्याची किंमत मिळते, आणि मनाची जर जागा चुकली तर त्याला सजा भोगावी लागते. आणि ते नेमकी रामराव आणि श्यामराव त्यांच्या गावामध्ये गाडी आली, भोंगी लावलेली होती 3 चाकाची टमटम. आता जसं क्षेत्र तशी गाडी असते, बरोबर, जशी क्षेत्र तशी गाडी. आता टमटम आली, आपलं परमार्थ क्षेत्र जरा गरीब, त्याच्यावर 2 भोंगी लावली होती. जगदंबा साऊंडवाल्याच्या अक्षयदादाने दिली होती, 2-3 भोंगी लावली होती. आणि भोंग्या असा आवाज होता, विकून द्यायचा बरं का. हा, काय आवाज होता माहिती का, खुशखबर खुशखबर खुशखबर. आज आपल्या गावामध्ये ठीक संध्याकाळी 7 वाजता आळंदी सारख्या ठिकाणी शिकलेले 5 वर्ष, पंढरपूर सारख्या ठिकाणी शिकलेले 5 वर्ष, काशी ऋषिकेश सारख्या ठिकाणी शिकलेले 5 वर्ष कीर्तनकाराचं कीर्तन आयोजित केलंय. आणि या कीर्तनाकरता आपण उपस्थित राहावं. आणि शेवटी भोंग्यावर आवाज केला होता, आयशाला आवाज जो चुकला तुका म्हणे वाया गेला, असाच विको दिला होता बरोबर. आणि ते गाडी गेली. पण रामराव आणि श्यामराव दोघांमध्ये चर्चा झाली. रामराव श्यामरावला म्हटलं आज आपण कीर्तनाला जायचं. श्यामराव म्हटलं आपण कीर्तनाला जायचं. पण ती टमटम निघून गेली, ॲपे निघून गेली. गाडी बदलली, क्षेत्र बदललं. आता साऊंडवाली गाडी आली. साऊंडवाल्या गाडीवर असा आवाज होता, खुशखबर खुशखबर खुशखबर. आज आपल्या गावामध्ये ठीक संध्याकाळी 7 वाजता टिंब 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 नारायण गावकर. तुम्हाला कळतं का मी काय बोलतोय ते? समजने वालों को काफी होता है. टिंब 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 नारायण गावकर यांचा कार्यक्रम आयोजित केलाय. पण या कार्यक्रमाकरता सदर 1 काय रुपयाचं, म्हणजे याचा अर्थ तुम्ही जात होते, याचा अर्थ बरोबर, या काही रुपयाचं तिकीट नाही. बर रामराव आणि श्यामराव, त्याच्यातला श्यामराव एक बिघडला. श्यामराव रामरावला म्हटला तुला जायचं तर तू जा, आपल्याला यायचं नाही. श्यामराव म्हटला मी तमाशाला जाणार. रामराव म्हटला आपण माळकरी माणसं आहे, माळकरी माणसं जर तमाशाला गेली तर लोक आपल्याला शिव्या देतील. श्यामराव म्हटला लोक शिव्याच देण्याकरता लोकांचं काय लय ऐकवतो. लोकांनी ज्ञानोबा तुकाराम महाराजांना सुद्धा नावं ठेवायला मागं पुढं पाहिली नाही तर आपण कोणी कोणत्या झाडाचा पालाय. आणि बसले 2 जण आणि दोघांची चर्चा रंगली. आणि 2 जण श्यामराव आणि रामराव. श्यामराव म्हटला मी तमाशाला जाणार आणि रामराव म्हटला मी बोला कीर्तनाला जाणार. दोघांनाही क्षेत्र भिन्न निवडलं. श्यामराव गेला तमाशाला, रामराव गेला कीर्तनाला. हे दोघांनी क्षेत्र भिन्न निवडलं. 7 वाजता 2 कार्यक्रम सुरू झाले. आणि 2 कार्यक्रम 7 वाजता सुरू झाले. काय करावं, 7 वाजता कार्यक्रम सुरू झाले. पण जो तमाशाला गेला होता तो सगळ्यांच्या पुढे जाऊन बसला होता. आता तमाशात एका प्रकारचा माल नसतो. सगळे खाणाऱ्या पिणाऱ्या सगळ्या टोळीतला माल तिथंच असतो. पिणाऱ्यांच्या 4-5 पिणाऱ्यांच्या टोळीत श्यामराव सापडलं. काय माळकरी लबाडे, अयो तो मोठ्यानं आरडलं. म्हणला काय कुडून दुर्बुद्धी सुचली. म्हणला माळकरी नाही लबाडांनी माळा घातल्यात. म्हणले मग कस काय तू तमाशाला आला. म्हणले तमाशाला आलो, मला यावं वाटलं, पण म्हटलं मग तुमच्यामुळेच पाऊस पडा ना.
माळकऱ्यामुळं पाऊस पडणार ती म्हटली त्याला. म्हटलं त्याला लय वाईट वाटलं गड्या. नाही नाही ती दुर्बुद्धी सुचली आणि कुठून मी तमाशाला आलो. पण त्याचं मन अख्खं विचलित झालं. तमाशाला जो आला होता ना, काय नाव त्याचं बोला, शामराव, त्याचं तिथलं मन निघालं कीर्तनात गेलं. कुठून दुर्बुद्धी सुचली. आज माझा रामराव कीर्तनात गेलाय, किती प्रमाण देत असेल, किती उड्या मारत असेल, किती गात असेल, किती 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 आनंद लुटत असेल, किती आनंद लुटत असेल. शेवटी त्याचं मन कीर्तनात गेलं. पण जो मात्र कीर्तनात होता ना, त्याचं मन काय कीर्तनात लागाना बाबा. 7 ते 9चं कीर्तन, 8 वाजले 9 वाजले, तो मित्र अख्खा वाढायचा मग शामराव तमाशाला गेलाय. किती बॅटा काढीत असेल, किती वरफी घेत असेल, किती शिट्ट्या मारीत असेल, किती नाचत असेल. त्याचं अख्खं मन तिथलं तिकडून गेलं आणि तमाशात गेलं. पण महाराज काय कीर्तन संपवायचं नाव घेणं. कीर्तनाचं टायमिंग किती होता बोला बोला, किती होता, 7 ते 9. आणि महाराज काय कीर्तन संपवायचं नाव घेणं. 9 वाजत आले, 9:30 वाजले, 10 वाजले, 10:30 वाजले, महाराजाचं कीर्तन काही संपना. बरोबर 10 वाजून 35 मिनिटांना महाराजांनी कीर्तन संपवलं. कीर्तनच रंगलं होतं तेवढं. आणि कीर्तन संपल्या यानं जोरात टाळा आपटवला, असाच बरोबर आपटवला आणि बाहेर गेलो. भला मोठा दगड उचलला आणि महाराजापाशी आलो. असं बिंगायला, असं दगड घेऊन महाराजापाशी फिरायला. महाराज म्हटले, भाऊ माझं काही चुकलं का ते तरी सांग. महाराज तुमचं नाही चुकलं, तुम्हाला तारीख कोणी दिली त्याच्या मला पाहिजे. एवढा कुठं टायमिंग असतो वय. काय करावं, नाईविलाज झाला. गावकऱ्यांनी उचललं, त्याला बाहेर काढलं मंदिराच्या. आणि बाहेर असं 2-4 टोलं टाकलं त्याच्यावर. आणि बाहेर गेलो आणि ती चप्पल घालाय गेलो, बुट घालाय. त्याची बुट होती. आता बुटात नेमकी इचू जाऊन बसला होता. आता इचू काय गुदगुदल्या करील वय. इचानं काम केलं. आणि महाराज दोघे जण सकाळी एकत्रित आले. दोघांची आमने सामने मुलाखत झाली. शामरावने मान खाली घातली, रामरावने मान खाली घातली. शामराव म्हटला, अरे मी रात्री तमाशाला गेलो. नाही ती माझी हाल झाली, दुर्बुद्धी सुचली मला, उगाच तमाशाला गेलो, मन विचलित झालं. तू किती उड्या मारल्या असतील रात्री तमाशात, ते कीर्तनात किती आनंद लुटला असेल रात्री कीर्तनात. महाराजांनी कोणता अभंग घेतला, सगळं मन विचलित झालं माझं. पण जो म्हटला ना जो कीर्तनात होता ना, तो म्हटला माझं उलट झालं. अरे म्हटला तिथून मी हे खरं तर इकडे येत असताना, खरं तर माझं कीर्तनात येत असताना सगळं माझं लक्ष तमाशात होतं. पण तमाशातल्याने सांगितलं, मी तिथून निघालो त्यावेळेस मला लोकांनी पुन्हा अडवलं आणि कंपाऊंडाच्या बाहेर फेकलं. त्यानंतर माझ्या हाताला 10,000 रुपयाचा बंडल लागला. एकानं सांगितलं. मग रामरावनंच शामरावला अनुभव सांगितला, तुझं मन योग्य ठिकाणी होतं म्हणून देवानं तुला बक्षीस दिलं. माझ्या मनाची जागा चुकली म्हणून देवानं मला सजा दिली. मन जर योग्य ठिकाणी असेल तर देव बक्षीस दिल्याशिवाय राहत नाही. आणि मनाची जर जागा चुकली तर देव सजाही दिल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणले, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन. मग हे मन लावायचंय, यानं जर भाजायचंय तर काय भजलं पाहिजे. सांगतो तू मासी बजारी अभंगाच्या पहिले एकदा टाळी वाजवाय सगळ्यांकरता. वा, अगदी गोड गायलं. सांगतो तुम्हाशी बजा. मग म्हटलं भजलं पाहिजे. भजल्याशिवाय काही नाही. आणि मग भजलं पाहिजे ना, मग भजण्याकरता कधीतरी वेळ काढला पाहिजे. पण आम्ही भजलं, ओंकारेश्वरांच्या चरणाजवळ गेलं तर ते आमच्याकरता काय करतील हा फायदा सांगा. फायद्याशिवाय नाही करणार. जुन्या काळात जनाई ए आजी तुला आठवतो का, तुला विचारतो बघ, तू बसली पुढं, येतो का आवाज, येतो का तुला माझा,
अच्छा जुन्या काळात ज्यावेळी तुला विचारतो आज सगळे तुम्ही बसल्यात बघ आणि या पुढच्या सगळ्या बसल्यात बघा महाराज नितीन महाराज बघा यांच्या बघा हे 2-4 म्हातारे बसल्यात यांच्या डोक्यावर काय बोला ना बाबा बोला ना थोरात महाराज बोला ना यांच्या पदर पदर आता बाकीच्या राहू द्या आणि जिच्या डोक्यावर पदर बरं का ऐका ना जिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर मग बाकीच्या कुठल्या तुर्कस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान असो जिच्या डोक्यावर पदर आहे तीच खरी इंडियन मदर हे माय जुन्या काळात आणि बघा आजही पण म्हटलं नितीन बाबा बरं का थोडा बाबा बरं का सर्वज दादा यांना म्हटलं ना ए आजे तुझा फोटो काढायचा आहे तर ही काय म्हणते बाबा थांब 2 मिनिटं थांब मला काय घेऊ दे बदर घेऊ दे म्हणजे आजही तुम्ही संस्कृती जोपासली का नाही मला वाटतं हे जोपासण्याची गरज आहे पण आता डोईचा पदर हा जुन्या काळात प्रथा होती माय तुझ्या वेळेस नवीन नवरी बाई होते सगळ्यात तुम्हाला विचारतो तुम्ही पाठ किती वाजता उठायच्या ग पाठ 8 वाजता आपलं 4 वाजता उठायच्या आणि 4 वाजता उठल्या का पहिल्यांदा मोबाईल घ्यायच्या माझ्या व्हॉट्सअपला किती मॅसेज आल्यात मग काय करायचं हातात काय घ्यायच्या जात घ्यायच्या आणि जात्यावर काय करायचं तुम्ही दळायच्या कोणाचं दळायच्या घरचं का लोकांचं दळायच्या घरचं हा जुन्या काळात तुम्ही घरचं दळलं लोक घरचं नाही दळती तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो ते जुन्या काळात लोक घरचं दळायची आता लोक घरचं दळत आता लोकांना गिरणी घेतल्या लोकांचं दळून द्यायला नाही कळालं का परत एकदा सांगतो जुन्या काळात लोक दळायचे पण सांगू का आज सुद्धा माणसानं दळावं पण आज आपण कोणाचं दळतो वाक्याकडे लक्ष द्या आज आपल्या आई वडिलाचं दळण दळावं आज आपल्या संसारातलं दळण दळावं सांगून जाईल थोडंसं पुढे जाऊन बोलेल आज एखादा नेता फॉर्च्युनर लँड क्रुझर सारख्या पुढच्या शीटवर एक डब्यामध्ये भाकरी खाताना त्याला गाणं जोडतो सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या पाऊल थकलं नाही पण सांग का गड्या या जगात एकाच व्यक्तीनं सुकलेल्या भाकरी संग पाण्यासंग खाल्ली त्याचं नाव आहे आमचा शेतकरी बाप पण मात्र तिथपर्यंत आजपर्यंत मात्र कोणाचा कॅमेरा गेलाच नाही मला वाटतं आमचा शेतकरी बापासारखा बाप नाही अरे लय मोठं वर्णन आहे त्याचं बाप म्हणजे काय बापासारखं वैभव नाही मी बाप सांगणार नाही पण एक बोलून जाईल आयुष्यामध्ये ज्यानं जीवनातला बाप आणि जीवनातलं पाप जोपासलं त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागलीच मात्र नाही हे महत्वाचं गणित आहे पण जोपासलं पाहिजे बाप मोठाच आहे आणि लेकरांकरता विसावा पिलांना सगळं काही उभं करत असते एका ठिकाणी वर्णन आहे आग्रहानुसार बरं का माया मंदिर आलले लागे कळस फुटाया माया मंदिर आलले लागे कळस फुटाया आज गाया पक्षिणी जाई पिलाना भेटाया तीन बांधल गरट दिला पिलाना विसावा तीन बांधल गरट दिला पिलाना विसावा माया मंदिर आलले लागे कळस फुटाया आज गाया पक्षिणी जाई पिलाना भेटाया फारसं काही वैभव आहे आणि जोपासलं पाहिजे आई वडिलासारखं दैवत नाही गड्या आणि मग आईच किती मोठी मी स्वतः शब्द लिहिले मला लिहिण्याचा छंद आहे बरं का आई बद्दल लिहिण्याचा छंद आहे वडिलांबद्दल माझं नाव आहे पण कविराज आहे हा बरं का लिहिले म्हणजे आता नाही नाव ठेवलं मी आता महाराज झालोय तेव्हा नाही लहानपणापासूनच आहे हा नाही तर लोक म्हणतात मग आता महाराज झालोय म्हणून ठेवलं काय असं काही नाही हा पहिल्यापासूनच ठेवलंय सांगू का काय वर्णन आहे आईचं हाडाचे तू काढ करून हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी तुझ्या सारखे कष्ट आहे केले नाही कोणी तुझ्या चिमुकल्या बाती तुझ्या चिमुकल्या बाती कुछ कुछ बचाए कोई अनमोल जन्म दिला गए तुझे दिला गए तुझे आई ते आईचे
प्रेम बाप तो बाप आहे, मग त्याच्यावर प्रेम असावं. हे जीवनातलं प्रेम जर असेल ना तर मानवी जन्माचं कुठेतरी सार्थक होईल. मग आम्ही केलं काय करशा करता गेलं, त्यांना भजलं आणि यांना जर भजलं तर कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. मग हे मार्ग आम्हाला सांगत असताना महाराज थोडंसं मोकळं बोला, आम्ही जगताची आज जोपासली पाहिजे किंवा नाही. महाराज म्हटले जगतामध्ये जर जायचंय तर जगतामध्ये एकच महत्वाचं गणित आहे. काय महत्वाचं गणित आहे? मानवी जन्मामध्ये देहाचं सार्थक करून घेणं हेच लय महत्वाचं गणित आहे. पण हे सार्थक करायचंय तर ते कशाच्या माध्यमातून केलंय? आम्ही केलंय. मग आम्ही कशाच्या माध्यमातून केलंय? महाराज म्हटले ते भजनाच्या माध्यमातून केलंय. आणि हेच जर भजन जर जोपासलं तर परमार्थ हे माधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. मग आम्ही केलं म्हणून तुम्हाला पण सांगतोय, सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवायला जाऊ देऊ नका. मग आम्ही पण काय करावं? त्या भजण्याकरता कधीतरी वेळ काढावा. पण तू भजण्याकरता आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे? नाथ महाराजांनी याच्यामध्ये वर्णन केलंय. काय वर्णन लयच आग्रह धरला होता आल्या आल्या, म्हणून त्यांच्या आग्रहानुसार घेऊन जाईल. नाथ महाराज म्हणले ऐका रे, भजलं पाहिजे. आणि हे जर ऐकलं नाही तर याच्यामध्ये आमचं काय जाईल? हे जरी नाही काल तरी दुसरं नाही, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल. चला सगळ्यांनी टाळी वाजवायची. चला शाबास. हा ज्यांना ज्यांना शक्य एक टाळ वाजवायची, असं आडमाफी नाही वाजवायची. 1 2 3. वाह वाह रंगपूरकर, हा क्या बात आहे, शाबास. सरत शेवटी पा काळ बांधून ने, सरत शेवटी पा, सरत शेवटी पा काळ बांधून येईल, सरत शेवटी पा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, काय वाजाईल, काय वाजाईल. पिंगळा 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 माद्वारी, म्हणते का पिंगळा माद्वारी, पिंगळा माद्वारी, बोले बोले तुले पिंगळा माद्वारी. हा पिंगळा महाद्वारी, बोल बोल तने का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तने का पिंगळा महाद्वारी. हे वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे. लटके न बोलो आम्ही वर्तमान घोटे, लटके न बोला ना वर्तमान घोटे, लटके न बोलो आम्ही वर्तमान घोटे. लटके न बोला आम्ही वर्तमान घोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा बाई पिंगा, पिंगा बाई पिंगा. औगा 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 धांगड दिंगा गे, औगा धांगड दिंगा गे, औगा धांगड दिंगा गे, धांगड दिंगा गे. अवघा धागड दिगा, अवघा धागड दिगा, अवघा धागड दिगा, अवघा धागड दिगा. हे दाताचं दातवण घ्या ग कोणी, दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. कुणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगराबारी, सावध होणे बसने लागा देव नगरवारी. माझा मलारीची वारी, मलारीची वारी, माझा मलारीची वारी, मलारीची वारी. मलारीची वारी, मलारीची वारी. हे माझ्या मलारीची वारी, मलारीची वारी. हे काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं, काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं. आशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, आशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तू गुणवान, राजा तू गुणवान, म्हणून आनंदानं नांदत होती, आनंदानं नांदत होती. मुसलमान आनंदाने गाते होते, मुसलमान. हे आनंदानं आनंदानं नांदत होती. मानवी जन्मातलं एक गणित आहे. नाथ महाराज म्हणले आम्ही जोपासलं. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, मग आम्ही भजन केलं पाहिजे.
भजन का केलं पाहिजे? मानवी जन्मातलं ते सार्थक करण्याचा प्रयत्न केलं पाहिजे. आम्ही भजलं पाहिजे. मग कोणाचा अनुभव आहे? इथून बाजूला गेलो तो माया, पण जनाईंचा अनुभव आहे. जनाई कशा करायच्या? ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरीने आळ चोरीचा माझ्यावरी दळलं पाहिजे. मग कसं दळलं पाहिजे? जुन्या काळात जणांनी दळलं, पण कोणा संग दळलं? जनी संगी देवा ओढीले जाते जोडीले नाते पांडुरंगी. मग हे जोड तुमचा अभंग मी ऐकला, हा गोड गायला. हा महाराज म्हणले मग आम्ही झोपासलं पाहिजे. माझ्या मागं म्हणणार तुम्ही संपले माझं कीर्तन ऐकणार, म्हणणार ना माझ्या मागं भजायचे आज त्याला आपल्याला, म्हणणार का माझ्या मागं अय माय म्हणणार का? चला हा जरा करून घ्या असं. सुंदर माझे जाते गा फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला. बिको कमी कर. ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. थांबा आता तुम्ही थांबा बरं का 2 मिनिटं. आता माझा पॅनल बरं का, आणि चांगल्या माताने पोरं म्हटले पाहिजे जोरात मोठ्यानं. ये रे बा विठ्ठला, जरा मोठ्यानं म्हणा की मोठ्यानं. ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. जीव सुरोनी खुंटे ग प्रपंचाची नेते ग लावणी पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला. म्हणा मोठ्यानं म्हणा, जरा मोठ्यानं म्हणा. माणसानं कधीतरी झोपासलं बाई. का झोपासलं बाई? मी त्या दिवशी कीर्तनात सांगितलं, म्हणलं लोकांचं दळण्यापेक्षा माणसानं कधीतरी आपलं झोपासलं बाई. आणि एका सुनबाईने लिहून नेलं महाराज. म्हणले आता लोकांचं दळायचं. हा असंच म्हणली, बरोबर. लोकांचं दळायचं नाही, दळलं तर कोणाचं दळायचं? आपलं दळायचं. आणि ती लिहून नेलं. आम्ही नेमकी मुक्कामाला नितीन महाराज, आमचे ज्ञानदादा, संकेतदादा, आम्ही सगळे मुक्कामाला. आणि मुक्कामाला थांबल्यावर का जोरात थोरात महाराज तिने त्या घरातल्या सुनबाईनं जातं घेतलं. आणि नेमकी आम्हाला बडबड करायची सवय. 2 वाजले 3 वाजले गप्पा मारता 3 वाजले आणि गप्पा लय रांगल्या. आणि मुक्कामाला थांबलो. आणि सकाळी सुनबाईनं जातं घेतलं. ती काय म्हटली होती का? पहाटीच्या बऱ्यामध्ये जातो वाजो वांगा वांगा का विकून नाही द्यायचं. हा काय म्हटली होती का? पहाटीच्या बऱ्यामध्ये जातो वाजो वांगा वांगा का. म्हणा की सई बाई ग बाई असं म्हणा की. पहाटीच्या बऱ्यामध्ये जातो वाजो वांगा वांगा का जातो वाजो वांगा 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 ग वांगा ग. म्हटलं सुनबाई आतापर्यंत चांगली होती, म्हटलं बिघडली गाड्या. आणि तिनं पुढं जात घेतलं हातामध्ये. ती पुढं काय म्हटली? आणि मी कशात झोपलो तो तुमच्याकडे पांघरून घ्यायला काय म्हणतात? गोदडी, दमकोंडी, सुंदरी, लियापाटी, वाकड. आणि महाराज ती पुढं काय म्हणली माहिती का? मी कशात झोपलो तो गोदडीत. ती पुढं काय म्हणली माहिती? आजी जातो वाजो वांगा वांगा उठरे गोदडीतल्या स्वांगा रे मला. मी त्या दिवशी गाडीच घेऊन टाकली. म्हणलं मुक्कामाला थांबणं बंद. हो का लय बेकार आहे. आपण जाऊन नीट कराय, पण एखादं आपल्यावरच येतं बाबा. पण सांग का माणसानं बसलं पाहिजे, त्याला बसलं पाहिजे. आणि त्याला जर बसायचे ना तर महाराज या जगतामध्ये आम्ही ते प्रयत्न केले पाहिजे. पण कसं बजायचंय? महाराज म्हणले विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा
विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जुगार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज म्हटलेत की सांगतो तू माशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी भावसे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड तुझा. हा पवित्र असा अर्थ सांगितलेलाच आहे. अर्थाला खरं तर महाराजांनी गोड असं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून मांडलेलंच आहे. अख्ख्या अभंगाचा एकच अर्थ होतो, या जगतामध्ये त्याचं महत्त्वाचं स्थान आहे आणि ते आम्ही मिळवावं. का मिळवावं तर नाही तरी गेला जन्मवाया. का मिळवावं तर करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाचे पुरी वावसे म्हणून नाही तरी गेला जन्मवाया. आणि का नाही तरी गेला जन्मवाया त्याला भाव आवडतो आण घेऊन सांगतोय काही न लगे एक भावाचे कारण तू का म्हणे आण विठोबाचे म्हणून नाही तरी गेला जन्मवया. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. माझा सगळ्यात तरुण मित्र परिवार आज या कीर्तनात आहे. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे, मी थोडंसं उरकवलं आहे, एक 10-15 मिनटं त्यांचं म्हणणं आहे की पोवाडा घ्यायचा घ्यायचं का थांबायचं आहे. कसं आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील बाबा आणि म्हणून घ्यायचं आहे का ओ औरंगपूरकर. बरं एकदा टाळी वाजवा चला. हे उजेड माझ्या तोंडावर मारलाय मला ते दिसना ना तुम्ही असं. बरं असू द्या. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा एक पोवाडा होईल एक 5 ते 10 मिनिटात आणि त्यानंतर वाणीला पूर्णविराम दिला जाईल. आणि म्हणून खरं तर पुन्हा एकदा गुणीजन मंडळीचे विशेष आभार. वाणीला पूर्णविराम देत असताना एक गोड असा पोवाडा संकेत दादा आपली सगळी मित्रपरिवार सगळ्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये गोड असा पोवाडा. धन्य धन्य शिवाजी शुर चला बसलेली मंडळी टाळी वाजवायची एक साथ. धन्य धन्य शिवाजी शुर धन्य धन्य शिवाजी शुर पराक्रमी तोर केले जर जर बाजूनी पाणी दृष्ट मोगला बाजूनी पाणी दृष्ट मोगला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्ती जाणंगवणी विनाची जी जी ती पाण्याची दोरी ती देशाची उद्धारी. अरे त्या माय माऊलीनं शिवबाराजाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं बर का. बरीच लोक म्हणतात 16वं वरीस मोक्याचं मोक्याचं मोक्याचं. वयाच्या 16 वर्षी पोराओ
तोरण्याला तोरण बांधलं आणि मार्ग मावळा जमा केला. हे मार्ग मावळा याच सह्याद्रीच्या पर्वत रांगेतला होता. याच पुरावा आहे माझ्याकडे, पुरावा बोलो का. सह्याद्रीचे शूर मावळे हे सह्याद्रीचे शूर मावळे, सह्याद्रीचे शूर मावळे जरी कोवळे रंग सावळे प्राण देते शोभा गाजर, प्राण देते शोभा गाजर. 16 वर्षाचा तो बादर, 16 वर्षाचा तो बादर असा शूर छत्रपती येणार. मंडळी अशा राजाला पकडण्याकरता अफजल खानानं थपकात पहले लबड़े उछला. अरे मैं लाऊंगा शिवाजी को, मैं जिंदा या मुर्दा. वेळा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. कौन है शिवा? मैं लाऊंगा उसको, मैं लाऊंगा. वेळा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं मंदिर आहे? तुळजाभवानीचं. आणि तिथं आले, संबळ वाजला. कसा वाजला? प्रगटली भवानी मर्दनाला कोणी खानानं तुळजापूर सोडलं. तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. वेळ कमी असल्यामुळे पंढरपूर सुद्धा सोडलं. पंढरपूर सोडलं आणि पंढरपूर सोडल्यानंतर आता जेजुरी मध्ये आले. जेजुरी मध्ये खंडोबाचं मंदिर. आता खानानं जेजुरी सोडली आणि आळंदीमध्ये आले. आळंदी सुद्धा सोडली. मांडरगडाच्या माध्यमातून खाली उतरले. प्रतापगडाच्या पायथ्याला भेट होणार. विजांचा कडकड 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 आवाज व्हायचा. विजांचा कडकडाट व्हायचा. विजांचा कडकडाट रानबाकरा आवाज करत होती. कोण जगणार, कोण मरणार? 2 महायोद्धे आमने सामने उभे आहेत. आओ शिवाजी, गले लग जा हमारे. आता आलिंगन झालं. आलिंगन झालं. आओ शिवाजी, गले लग जा हमारे. आलिंगन झालं. हे आलिंगन दिलं राजाला, कपतान अभिमान आला. हे राजानं डाव मला केला, वागणक्याच वार केला, कोथा बाहेर काढला. अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंड पळत आला. मागून वार करणार तेवढ्यात आमचं पण एक होता ना, जीवा जीवा. जीवाकडे तलवार होती. कोणती तलवार? भवानी. कशी चमकली, कशी चमकली,
कशी चमकली चमके चमके ना. चला टाळी वाजवायची शाबास. होती तलवार अरे शिवबाची तिचं नाव होतं भवानी. भवानी तलवार चमकली आणि या तलवारीने इतिहास काढला. काय इतिहास केला. याच तलवारीनं शाहिस्तेखानाची बोट तोडली होती. अरे याच तलवारीनं स्वराज्याभिषेक झाला होता. चमके शिवबाची तलवार 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 चमके शिवबाची तलवार. आणि तलवार चमकली. सय्यद बंडाचा तुकडा करून टाकावा म्हणून म्हटलंय. होता जीवा वाचला शिवा. होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला. प्राण वाचला. प्राण छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 ओंकारेश्वर भगवान की जय. ओंकारेश्वर भगवान की जय. आणि म्हणून किती बोलावं त्यांच्यासारखं किती सांगावं. या जगतामध्ये फारसं काही वैभव आहे आणि ते बोलण्याजोगं आहे. आणि म्हणून झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतोय. 9:30 वाजलेले आणि 9:30चाच टायमिंग होता आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हण आहे. लय दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडतं. त्याच्यामुळं पेर मापात असावी आणि म्हणून झालेली सेवा या ठिकाणी संपन्न करतोय. या गोड गुणीजन मंडळींनी गोड साथ दिली. एकदा जोरदार टाळी वाजवा. वा अगदी सुंदर अशी साथ. आमच्या त्याच्यामध्ये सगळीच महाराज मंडळी आहेत. अगदी गोड. आमच्या ज्ञानदादानं सुद्धा गोड वाजवलं. संकेतदादांमुळं तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मिळाला. संकेतदादा तुमचे सुद्धा विशेष आभार. माझा सगळा इथला औरंगपूर इथला सगळा माझा तरुण मित्र परिवार तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुमचे सुद्धा आभार. आता शेवटची चाल नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं खराब असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की काही कारणास्तव कीर्तनातली शेवटची चाल हवामान खात्याच्या अंदाजानुसार रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्ण विराम देतोय. काही चुकलं असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे बरं. काही आजे काही चुकलं असेल ना. ज्यांना एक मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा. ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा. ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा. आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. आळंदीला जर कधी गेलात तर माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी चला एकदा हात वर करायचे. अंधारात का होईना हात वर करायचे. फक्त अंधाराचा फायदा घेऊ नका. शेजारीच्या काल पडत नाही तर मारतात. हा नीट फक्त टाळी वाजवायची. हा संकेत लाईट लावा तुमच्या कॅमेऱ्याची आणि घ्या बरं सगळ्यांचे चेहरे घ्या बरं. हा आणि मस्तपैकी टाळी वाजवायची. जो करील टाळ्यांची टाळी त्याची यम कवटाळी. मग टाळ्या वाजवल्या पाहिजे. हा चला महादेवांचं भजन करणार आहे आपण. हा ओके सगळ्यांना भजन करायचंय. एक बोले नमः शिवाय. नमः शिवाय हो नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय हो नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओंकारेश्वराय नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओंकारेश्वर नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय.
विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय विठाल हर विठाल जय जय विठाल विठाल जय जय बोली ले गुरे वेले मागोडे उत्तर करा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार मिया अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर रागा पाया करा